नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 8व्या फेरीचा अधिकृत आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे। यामध्ये आपण 6 विधानसभा मतदारसंघाचा गोवालपाडवी, हिना गावित आणि यांना मिळालेला लीड कुठं किती आहे ते सांगणार आहोत। सुरुवातीला अक्कलकुवा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 5335 मतं मिळाली, हिना गावितांना 4077 मतं मिळाली। 1258चा लीड गोवालपाडवींना जातो अक्कलकुव्यामध्ये। त्यानंतर आहे शहाद्यामध्ये गोवालपाडवींना 5228 मतं मिळालेली आहेत, हिना गावितांना 3583 मतं मिळाली आहेत। 1645चा लीड शहाद्यामधून गोवालपाडवीला जात आहे। तिसरा मतदारसंघ आहे नंदुरबार, 3033 मतं गोवालपाडवींना मिळाली आहे, हिना गावितांना 5637 मतं मिळालेली आहे। 2604 हिना गावितांना लीड जातोय नंदुरबारमधून। त्यानंतर आहे 4 नंबरचा नवापूरमधून गोवालपाडवींना 5375 मतं मिळाली आहे, हिना गावितांना 4903 मतं मिळाली आहे। 472 मतं हे गोवालपाडवींना लीडमध्ये जात आहे। साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 4100 मतं मिळाली आहे, हिना गावितांना 5065 मतं मिळाली आहेत। 9065चा लीड साक्रीमधून पहिल्यांदा हिना गावितला जात आहे। त्यानंतर शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना 3143 मतं मिळाली आहेत, हिना गावितांना 4172 मतं मिळाली आहेत। हिना गावितांना 1129चा लीड मिळताना दिसून येत आहे। एकूण गोवालपाडवींना 26214 मतं मिळाली, हिना गावितांना 8व्या फेरी अंती 27437 मतं मिळाली आहे। हिना गावितांना 8व्या फेरीमध्ये लीड मिळताना दिसत आहे। हिना गावितांना 1223 लीड मिळाला आहे। पहिल्यांदा 8व्या फेरीमध्ये हिना गावितांना लीड मिळाला। एकूण मतदान 3,98,000च्या आसपास झालेला आहे। आता लंचचा ब्रेक दिला आहे, थोडी विश्रांतीनंतर 9व्या फेरीचा निकाल आपण देणार आहोत। निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।